SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो, नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। रायते सरांची प्राचार्य म्हणून निवड झाल्याबद्दल संत नारायणगिरी पतसंस्थेतर्फे सत्कार। सविस्तर वृत्त असे। सातपूर कॉलनी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात गेली अनेक वर्षे सेवा देत असलेले श्री रायते सर यांची मुख्याध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली। त्याच अनुषंगाने सातपूर अशोकनगर येथील संत नारायणगिरी पतसंस्था आणि RK प्लानरचे सर्वेसर्वा श्री रवींद्र पाटील यांच्यातर्फे छोटेखानी सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता। यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। आपल्या संस्थेचे सेक्रेटरी रायते सर यांना छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये त्यांनी 7 वर्ष पर्यवेक्षक म्हणून काम केलं, शिक्षण अधिकारी म्हणून काम केलं। पर्यवेक्षकचंही काम त्यांनी केलं आहे आणि आता त्यांची निवड प्राचार्य म्हणून त्या हायस्कूलमध्ये झालेली आहे। त्यांचं सर्वप्रथम आमच्या नारायणगिरी महाराज पतसंस्थेच्या वतीनं सर्व कर्मचारी, सभासद व संचालकांच्या वतीने मी त्यांचे पहिले आभार मानतो का असे हुशार व्यक्ती आमच्या संस्थेमध्ये आहेत। हे आमचं भाग्य लाभलेलं आहे। त्यांचं चांगल्या प्रकारचं सहकार्य आमच्या संस्थेला लाभत आहे। आज आमचे सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित राहिले। काही संचालक बाहेर असल्यामुळे येऊ शकले नाही, तरी आमच्या संस्थेच्या वतीने छोट्या खाणी त्यांचा सत्कार करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। ते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो व पुढील कार्यास त्यांच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आताच माझे मित्र व्हाईस चेअरमन संजयजी शिंदे यांनी नुकतीच सांगितलं की आपले सर्वांचे लाडके आपल्या संस्थेचे सेक्रेटरी रायते सर यांची नियुक्ती जी झालेली आहे ती अशीच झालेली नसते। त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं असेल शाळेसाठी, त्यांनी खूप मोठे विद्यार्थी घडवलेले असतील आणि नुकतीच मी माझ्या ऑफिसमध्ये बसले असताना त्यांचाच विद्यार्थी माझ्या समोर बसलेला होता, सुशांत कुलकर्णी, आणि त्याच्यासमोर मी त्यांच्याशी बोलले असताना त्याने असं मला सांगितलं की आम्हाला त्यांनी इंग्लिश माध्यमातून शिक्षण दिलं, बरोबर का सर? हा, आणि तो आज विद्यार्थी इंजिनियर आहे, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे। त्याला सरांनी विचारलं की तुम्ही पाटील साहेबांच्या ऑफिसला काय करता? त्याने एवढंच सांगितलं की पाटील साहेबांच्या ऑफिसला मी नेहमी येत असतो। आणि खूप हुशार विद्यार्थी सरांनी निर्माण केले आणि त्याचीच पोचपावती म्हणून छत्रपती विद्यालयाचे ते आज प्रिन्सिपल म्हणून काम करत आहेत। तरी आपल्या सर्वांच्या वतीनं आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ आणि पुढील वाटचाल त्यांची असेच खूप भरभराटीची आणि असेच विद्यार्थी त्यांच्या हातात घडो असे आपण संत नारायणगिरी महाराज चरणी प्रार्थना करूया आणि त्यांचा आपण एक थोडक्यात छोटासा का होईना पण आपण सत्कार करावं असं मी आपण सर्वांना विनंती करतो। आणि ते सत्कार ढोकणे साहेबांच्या हस्ते आज आपण करू, कारण मला चेअरमन करण्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे। त्याच्यामुळे आज रायते सरांचं सत्कार आपण त्यांच्या हस्ते करावा असं मी व्हाईस चेअरमन सरांना विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सर। आज श्री संत सद्गुरू नारायणगिरी महाराज नागरी सहकारी संस्था यांच्या वतीने आमचे सन्माननीय मित्र चेअरमन श्री रवींद्र पाटील साहेब, व्हाईस चेअरमन श्री संजय शिंदे साहेब, आमचे सहकारी श्री जाधव साहेब, ढोकणे साहेब, त्याचबरोबर आमचा सर्व कर्मचारी वृंद, त्याचबरोबर सन्माननीय व्यवस्थापिका डोंगसे मॅडम, त्याचबरोबर आमचे चेअरमन यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांच्या कंपनीच्या वतीने देखील सत्कार करण्यासाठी। तर त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो। खरं तर श्री छत्रपती शिवाजी विद्यालय ही सातपूर कॉलनी परिसरातील एक नामांकित शाळा आहे। आमच्या शाळेने अनेक विद्यार्थी घडवले, प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी काम करतात। डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट असतील, सराफ बाजारामध्ये देखील मोठ्या प्रमाणात काम करणारे विद्यार्थी असतील, असं एकही क्षेत्र आमच्या विद्यार्थ्यांनी सोडलेलं नाही। फार्मसीमध्ये देखील मोठ्या मोठ्या पदांवर काम करतात आणि आमच्या शाळेचं नाव त्या विद्यार्थ्यांमुळे मोठं झालेलं आहे। आणि याच्या पुढे
मी अशी ग्वाही देतो की माझा उर्वरित जो कार्यकाळ आहे तो समर्पित भावाने त्या विद्यार्थ्यांसाठी मी देईन आणि माझ्या हातून चांगले विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करेन. सर्वांना या सन 2026च्या हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांना हे नूतन वर्ष सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्यमय जावं ही परमेश्वराजवळ आणि संत सद्गुरू नारायणगिरी महाराजांजवळ प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. या सत्कार समारंभास चेअरमन श्री रवींद्र पाटील, संजय शिंदे, प्रल्हाद रायते, दिनकर जाधव, दिगंबर डोकणे, प्रथमेश पाटील, वैशाली डोमसे, सुजाता चोळके, गायत्री चव्हाण, प्रतीक्षा कुर्णे यांसह सभासद व सदस्य उपस्थित होते. SP न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.